13 फेब्रुवारीला गेल्या वर्षी एक समिती स्थापन करणार असं सरकारने सगळ्यांना इथे निवेदन दिलं होतं, आश्वासन दिलं होतं आणि त्याचीच सरकारला स्मरणपत्र म्हणून आज आम्ही जो GR त्यांनी काढला होता तोच आज त्यांना भेट म्हणून दिलेला आहे। मागच्याच आठवड्यात नगरचे हिंदुत्ववादी आमदार संग्रामभैया जगताप यांनी सांगितलं होतं की सुमारे लाखभर हिंदू महिला आणि मुली ज्या आहेत त्या आता अद्यापही बेपत्ता आहेत, त्यांचं पुढे काय होतंय त्याचा तपास लागत नाहीये। आणि हीच गोष्ट मागच्या वेळेला विधान भवनात मंगलप्रभात लोढा यांनी ऑफिशियली सभागृहात मांडली होती की हिंदू महिला आणि मुली ज्या आहेत त्यांचं लक्षणीयरित्या ज्या बेपत्ता होण्याचं प्रमाण आहे ते खूप वाढलेलं आहे। तर मग जर गेल्या वर्षी GR काढला असेल तर सगळी तुमची पूर्ण बहुमताने सत्ता असताना सुद्धा हा कायदा का आणला जात नाहीये असा आम्हाला सरकारला या निमित्तानं प्रश्न विचारायचा होता। लव्ह जिहाद इत्या घटना रोजच्या रोज समोर येत आहेत आणि तरी देखील याच्यावर कुठलीही कार्यवाही होत नाही, या विरोधात कायदा होत नाही। बाकीचे जे काही राज्य असतील, मध्य प्रदेश असेल, उत्तर प्रदेश असेल, आसाम आणि इव्हन कर्नाटकात सुद्धा हा लव्ह जिहाद विरोधी कायदा आलेला आहे। तर मग महाराष्ट्रात पूर्ण बहुमतानं जर सगळं सत्तेत सरकार असेल तर मग महाराष्ट्रात हा कायदा येण्यासाठी नेमकं कुठली अडचण आहे, या निमित्ताने आम्ही या सरकारला विचारू इच्छितो। आज आम्ही त्या निमित्तानंच जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांना स्मरणपत्र दिलेलं आहे।